मी आज तुम्हाला तांदळाच्या रव्यापासून आंबा मोदक बनवून दाखवते। मी 1 वाटीनं तांदूळ घेतले, ते कुठले पण तांदूळ घेतला तर चालेल। ते असं धुवून घ्यायचे साफ 3-4 वेळा। आता धुवून घेतले तांदूळ आणि त्यात पाणी ओतायचं आणि झाकण मारून नाही ना 1 तास भिजत ठेवलेले मी। 1 तासाच्या नंतर बघा तांदूळ आहेत ना पूर्ण आपले भिजून झालेत। आता आहे ना चाळणीमध्ये ना उपसून घ्यायचे असे तांदूळ, पूर्ण पाणी निथळायला पाहिजे त्याचं। आता आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये ना वाटून घेते मी। थोडंसं जाडसर वाटायचं। आता आहे ना मी गॅसवरती एक कढई ठेवले, ते तूप ओतले 2 चमचे। आता आहे ना तो रवा आहे ना बारीक केलेला भाजून घ्यायचा चांगला त्याच्यामध्ये तुपामध्ये। 5 ते 7 मिनिटं चांगले भाजून घ्यायचा रवा। चांगला भाजला गेला पाहिजे आपला रवा। आता भाजून झालाय। आता ना मी गॅसवरती ना गरम पाणी करत ठेवलेलं, 1 वाटी रवा होता ना त्याला 3 वाटी ना पाणी घेतलंय। जरा तांदळाच्या रव्याला ना पाणी जास्त लागतो। पूर्ण आता पाणी ओतून घेतलंय त्याच्यामध्ये। असंच ना शिजत ठेवायचं थोडा वेळ। गॅसची फ्लेम स्लो करायची। असं घट्ट झालं। आता 1 वाटी ना खोबरं घेतलंय, 1 वाटी गूळ घेतलंय आणि 1 वाटी ना आंब्याचा रस घेतलाय। मी 2 आंब्याचा रस काढलेला आणि वेलची पावडर घेतले। आता आहे ना पूर्ण असं मिक्स करायचं, पूर्ण मिक्स करून घ्यायचं। मीठ टाकले, काजू बदाम पिस्ताचे काप टाकलेत। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता ड्रायफ्रूट। असंच ना 10 मिनिटं ना मला लागले एकदम घट्ट होण्यासाठी। आता आहे ना मी मोदकाचं ना साचा घेतलाय, त्याला ना तूप लावायचं आपण। आता याचे ना मोदक बनवून घेते मी। थंड झालं ना की आपण मोदक बनवायचे। पूर्ण असं गच्च भरायचं साच्यामध्ये। बघा गच्च भरून घेतलंय पूर्ण साचा। तुम्हाला काढून दाखवते मोदक। बघा आपले मोदक तयार आहे आता। तर मी एका केळीच्या पानावर ना ठेवून दिले। बघा असंच मी आता मोदक ना करून घेते सर्व।
असे आता सर्व मोदक मी बनवून घेतलेत. बघा त्यांचा आकार पण कसा आलाय बघा. बघा आपले आंब्याचे मोदक तयार आहेत.